लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। मान भाई ने तफसील से अपनी बात रखी है। अल्पसंख्यक दिन के ताल्लुक से हर साल जो मीटिंग होती है एनजीओ की सामाजिक कार्यकर्ता सियासी समाजी सभी लोगों को बुलाकर अल्पसंख्यक के मसाइल पे जो चर्चा होती थी, आज महाराष्ट्र में महापालिका नगर पालिका की आदर्श आचार संहिता लागू है। इसकी वजह से ये आज नहीं हो रही है, लेकिन यहाँ के अधिकारियों ने हमें विश्वास दिलाया है जैसा ही आदर्श आचार संहिता ख़त्म होगी वो बुलाकर उस अल्पसंख्यक के मसाइल पर हमारी बात सुनेंगे और हम जितने भी एनजीओ से सामाजिक कार्यकर्ता हैं और सियासी समाजी तमाम लोगों को बुलाकर उस मुद्दे पर अपनी बात हम रखेंगे और वो हमारी बात सुनेंगे। ये हमें आज जो है सो डीएम ऑफिस से विश्वास दिया गया। आज जागतिक अल्पसंख्यक हक्क दिन आहे। हक्क दिनानिमित्त महामायनॉरिटी एनजीओ फोरम महाराष्ट्र परभणी जिल्हा पदाधिकारी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जमा झालो। इथं आल्यावर आम्हाला येथील जिल्हा नियोजन अधिकारी तथा अल्पसंख्यक अधिकारी यांनी असे आम्हाला कळविले आहे की शासनाचे जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयात नमूद केलेलं आहे की नगरपालिका आणि महानगरपालिका आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे दरवर्षीप्रमाणे जो कार्यक्रम आपण घेतो अल्पसंख्यक हक्क दिनानिमित्त की जिल्ह्यातील जे स्वयंसेवी संस्था एनजीओ पदाधिकारी राजकीय पुढाकारी आज जमा होऊन अल्पसंख्यकाच्या हक्क अधिकाराविषयी आणि शासनाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून चालणाऱ्या योजनाबद्दल असलेले प्रश्न अडचणी समस्या यावर चर्चा होती। परंतु आचारसंहिता असल्यामुळे ही चर्चा आपण आदर्श आचारसंहितेनंतर घेऊ असे आश्वासित आम्हाला जिल्हा नियोजन अधिकारी तथा अल्पसंख्यक अधिकारी यांनी कळविले आहे। त्या अनुषंगाने आम्ही आमचं निवेदन आवक जावकमध्ये नोंदविले आहे। आमच्या समस्या त्या कागदावर आलेल्या आहेत आणि आम्ही अपेक्षा करतो की अल्पसंख्यक अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आदर्श आचारसंहितेनंतर अल्पसंख्यकांच्या हक्क अधिकारावर एक विस्तृतपणे बैठक लावून सर्व स्वयंसेवी संस्था राजकीय पुढाकारी सामाजिक कार्यकर्ते यांना बोलवून जिल्ह्यातील अल्पसंख्यकांचे असणारे प्रश्न निकाली काढावे